हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भविष्यकाळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्ये ही इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते शिकणार आहोत. तर दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारची वाक्येही बोलत असतो, जसे की पाऊस सकाळपर्यंत थांबलेला असेल, किंवा ती संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचलेली असेल, किंवा मी 8 वाजण्यापूर्वी तेथे पोहोचलेला असेल. अशा प्रकारची वाक्ये आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग ही वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलायची, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. म्हणजेच एकंदरीत काय, तर आपण पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग केव्हा करत असतो, तर जेव्हा भविष्यामध्ये एखादी क्रिया ही विशिष्ट वेळेला पूर्ण होणार असेल किंवा झालेली असेल, असे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा आपण ह्या काळाचा उपयोग करत असतो. तर मग आता आपण या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेशन करणार आहोत. तर इथे बघा स्ट्रक्चर कसं असेल मग याचे, तर सर्वात आधी घ्यायचा असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्ता. त्यानंतर घेतला जाते शॉल हॅव किंवा विल हॅव. त्यानंतर घेतलं जाते V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. आणि मग घेतलं जाते ऑब्जेक्ट म्हणजेच त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो कर्म. तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना वाक्याची रचना ही असणार आहे. तर इथे बघा आता मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे, मी माझे काम केलेले असेल. बघा म्हणजेच भविष्यात मी माझे काम पूर्ण केलेले असेल असा त्याचा अर्थ आहे. मग आता हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना आपण सर्वात आधी काय घेणार आहोत, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. मग कर्ता कोणता आहे, मी. मग मीसाठी आपण इंग्रजीत वापरतो आय. आणि आता आपण जरी ग्रॅमॅटिकली आय किंवा वी यांच्यानंतर शॉल हे सहाय्यकारी क्रियापद जरी वापरत असले तरी आता स्पोकन इंग्लिशमध्ये विलचाच वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. म्हणून आपण ही सेंटेन्स बनवताना सुद्धा विल हॅवचाच वापर इथे करणार आहोत. म्हणजेच आपण कर्ता घेतल्यानंतर आपण काय घेणार आहोत, ते आय विल हॅव. अशा प्रकारे आय विल हॅव म्हणजे स्ट्रक्चरनुसारच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. मग आता क्रियापद बघायचं. क्रियापद आहे केलेले म्हणजेच करणे. मग करण्यासाठी आपण डू हे क्रिया शब्द वापरतो इंग्रजीमध्ये. मग त्याचं तिसरं रूप डू, डीड आणि डन. डन हे तिसरं रूप आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, आय विल हॅव डन. मी केलेले असेल. काय केलेले असेल, ऑब्जेक्ट काय आहे, तर माझे काम. मग माझे काम म्हणजेच माझ्यासाठी माय आणि कामसाठी आपण वापरतो वर्क. बघा अशा प्रकारे सहजरित्या स्ट्रक्चरनुसार जर तुम्ही हे स्ट्रक्चर लक्षात ठेवलं तर तुम्हाला अशा प्रकारे मग कोणतेही सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येईल. आय विल हॅव डन माय वर्क. मी माझे काम केलेले असेल. अशा प्रकारे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, त्याला नोकरी मिळालेली असेल. बघा आता मग आता इथे सुद्धा आपल्याला सर्वात आधी काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. मग कर्ता आहे त्याला. मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो ही. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे विल हॅव. ही विल हॅव. नंतर V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. मग आता इथे क्रियापद आहे मिळालेली म्हणजेच मिळणे म्हणजेच गेट. मग आता त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे, ते आहे गॉट. ही विल हॅव गॉट. नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. मग ऑब्जेक्ट काय आहे, कर्म काय आहे, तर नोकरी. मग त्यासाठी आपण जॉब हा शब्द वापरत असतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत ए जॉब. बघा ही विल हॅव गॉट ए जॉब म्हणजेच त्याला नोकरी मिळालेली असेल. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तुम्ही इंग्रजी काळांचा अभ्यास केलेला असेल किंवा तू इंग्रजी काळांचा अभ्यास केलेला असेल. अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. आता इथे सुरुवातीला कर्ता कोणता आहे, तर तुम्ही. मग तुम्हीसाठी आपण यू वापरतो, तू किंवा तुम्ही. मग नंतर यू विल हॅव. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप. मग क्रियापद आहे अभ्यास केलेला म्हणजेच अभ्यास करणे म्हणजे स्टडी. त्याचा थर्ड फॉर्म म्हणजेच तिसरं रूप यू विल हॅव स्टडीड. तुम्ही अभ्यास केलेला असेल. कशाचा, ऑब्जेक्ट काय आहे, तर इंग्रजी काळांचा. म्हणजेच इथे काय येणार आहे, द इंग्लिश टेन्सेस. काळांचा आहे म्हणून आपण इथे प्लुरल घेणार आहोत, टेन्सेस. यू विल हॅव स्टडीड द इंग्लिश टेन्सेस. तुम्ही इंग्रजी काळांचा अभ्यास केलेला असेल. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुम्ही ही बातमी आधीच ऐकलेली असेल. बघा आता म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा ही बातमी तुम्हाला कळेल
तेव्हा तुम्ही ही बातमी आधीच ऐकलेली असेल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? तुम्ही. मग तुम्हीसाठी आपण घेणार आहोत तू किंवा तुम्हीसाठी आपण घेतो यू. त्यानंतर घ्यायचं आहे विल ह्याव. यू विल ह्याव. आता त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? क्रियापदाचं तिसरूप. ऐकलेली म्हणजेच ऐकणे म्हणजेच हिअर. त्याचं तिसरूप आपल्याला घ्यायचं आहे, ते येणार आहे हर्ड. मग आता आपण काय करणार आहोत? आधीच ऐकलेली, म्हणून आपण इथे आधीसाठी ऑलरेडी हा शब्द इथे वापरणार आहोत. यू विल हॅव ऑलरेडी हर्ड. बघा, यू विल हॅव ऑलरेडी हर्ड. तू किंवा तुम्ही आधीच ऐकलेली असेल. काय ऐकलेली असेल? ऑब्जेक्ट काय आहे? तर ही बातमी. म्हणजेच ही बातमी, त्यासाठी आपण हीसाठी काय वापरतो? हा, ही, हे. त्यासाठी धीस हा शब्द वापरत असतो आणि बातमी न्यूज. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. यू विल हॅव ऑलरेडी हर्ड धीस न्यूज. तुम्ही ही बातमी आधीच ऐकलेली असेल. अशा प्रकारे. आता इथे बघा, आता हे अशा प्रकारचं सेंटेन्स आपण बोलत असतो. पाऊस सकाळपर्यंत थांबलेला असेल. बघा आता इथे सब्जेक्ट आहे पाऊस, म्हणजे आपण इथे काय घेणार आहोत? द रेन विल हॅव. द रेन विल हॅव. नंतर क्रियापद कोणता आहे? थांबलेला म्हणजेच थांबणे. म्हणजेच त्यासाठी आपण स्टॉप हा शब्द वापरतो, त्याचा थर्ड फॉर्म स्टॉप्ड. द रेन विल हॅव स्टॉप. आता बघा, इथे काय दिलेलं आहे? सकाळपर्यंत. मग आता जेव्हा असं दिलेलं असते तेव्हा आपल्याला बाय हे वापरावं लागते प्रिपोजिशन. स्टॉप्ड बाय आणि सकाळ, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? मॉर्निंग. MORNING. हे लक्षात ठेवायचं. इथे पर्यंत आहे म्हणून इथे टील घ्यायचं नाही. टील म्हणजेच पर्यंत. पण इथे काय घ्यायचं आहे आपल्याला? द रेन विल हॅव स्टॉप्ड बाय मॉर्निंग, म्हणजेच सकाळपर्यंत. असं हे वाक्य येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पाऊस सकाळपर्यंत थांबलेला असेल. द रेन विल हॅव स्टॉप्ड बाय मॉर्निंग. तसंच आता हे खालचं सेंटेन्स, ही वाक्य आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारची बोलत असतो. बघा, ती संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचलेली असेल. म्हणजेच इथे सकाळपर्यंत होतं, इथे संध्याकाळपर्यंत दिलेलं आहे. मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे? स्ट्रक्चर तेच येणार आहे, फक्त इथे बदल शेवटी होणार आहेत. ती हा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे. म्हणजेच इथे काय घेणार आहोत? शी. नंतर विल हॅव. शी विल हॅव. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? विल हॅव नंतर V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं तिसरे रूप. मग आता क्रियापद आहे पोहोचलेली म्हणजेच पोहोचणे. त्यासाठी रीच. REACH. रीच हा शब्द आपण वापरत असतो, त्याचा थर्ड फॉर्म REACHED. सी विल हॅव रीच्ड. ती पोहोचलेली असेल. कुठे? ऑब्जेक्ट काय आहे? मुंबईला, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? मुंबई. सी विल हॅव रीच मुंबई. ती मुंबईला पोहोचलेली असेल. केव्हा? संध्याकाळपर्यंत. म्हणजेच इथे काय घेणार आहोत आपण? जसं सकाळपर्यंत होतं तसं इथे संध्याकाळपर्यंत, म्हणजेच बाय. संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंग. EVENING. अशा प्रकारे. बघा, हे लक्षात ठेवायचं. सी विल हॅव रीच्ड मुंबई बाय इव्हिनिंग. ती संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचलेली असेल. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, मी 8 वाजण्यापूर्वी तेथे पोहोचलेला असेल. बघा, आता एखादं आपल्याला फंक्शनला वगैरे जायचं असेल, मग आपण काय सांगून ठेवतो एखाद्याला की मी 8 वाजण्यापूर्वीच तेथे पोहोचलेला असेल. मग आता इथे सुद्धा 8 वाजण्यापूर्वी हे आहे, किंवा मी तेथे पोहोचलेला असेल असं सेंटेन्स नाही आहे, तर 8 वाजण्यापूर्वी असं आहे. म्हणजे स्ट्रक्चर सेम येणार आहे, फक्त इथे आपण शेवटी काय घेतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे कर्ता आहे मी, म्हणजेच इथे आहे आपण वापरणार आहोत आय. नंतर विल हॅव. आय विल हॅव. आता इथे सुद्धा क्रियापद काय आहे? पोहोचलेला, म्हणजेच पोहोचणे. मग त्यासाठी आपण इथे काय घेणार आहोत? पोहोचण्यासाठी रीच. REACHED. आय विल हॅव रीच. आता कुठे कुठे पोहोचलेला असेल? तर तेथे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? THERE. देअर. आता बघा, आय विल हॅव रीच देअर. मी तेथे पोहोचलेला असेल. केव्हा? 8 वाजण्यापूर्वी. आता इथे पूर्वी हा शब्द आहे, म्हणजेच त्यासाठी आपण वापरणार आहोत बिफोर.
बिफोर हा शब्द आपण BEFORE बिफोर 8 वाजण्यापूर्वी म्हणजेच बिफोर 8 o'clock असं हे सेंटेन्स येणार आहे. आय विल हॅव रीच्ड देअर बिफोर 8 o'clock. मी 8 वाजण्यापूर्वी तेथे पोहोचलेला असेल. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी 10 वाजेपर्यंत शाळेत पोहोचलेला असेल. बघा आता इथे सेंटेन्स काय आहे, 10 वाजेपर्यंत पर्यंत दिलेला आहे. जसं सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत तसं इथे दिलेलं आहे 10 वाजेपर्यंत. मग आता या सेंटेन्समध्ये कर्ता कोणता आहे, मी. त्यानंतर क्रियापद कोणतं आहे, व्हर्ब कोणता आहे, पोहोचलेला, सेम आहे. त्यानंतर वर दिलेलं तसंच सेम आहे इथे पोहोचलेला. त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे तर शाळेत. मग आता वर जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्या स्ट्रक्चरनुसार हे सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस बोलत असतो, म्हणजे वर्तमान काळामध्ये पूर्ण भविष्य काळाची सेंटेन्स आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारे बोलत असतो, ती सेंटेन्स आजच्या व्हिडिओमध्ये मी घेतलेली आहे. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.